पण फक्त फिल्डिंगच्या भरोशावर क्रिकेट टीम मध्ये असणं हे जॉन्टी रोड्सच्या काळात व्हायचं, 90s मध्ये व्हायचं, आता नाही. सॉरी, आता बोगदा आलाय, सॉरी, मी प्रवास करतोय. तर हार्दिक पांड्याला ढुंगरावर लाथ मारून त्याला बॉलिंग करायलाच लावली पाहिजे. सगळेजण म्हणतात की रिंकू शर्मा टीम मध्ये हवा होता 2024 वर्ल्ड कपच्या, आणि कोणाच्या जागी तर शुभम दुबेच्या जागी. म्हणजे प्रेस कॉन्फरन्स पासनं इव्हन मीडिया जे बोलत आहे, प्रेस कॉन्फरन्समध्ये अजित आगरकर, रोहित शर्मा जे म्हणाला की शुभम दुबेला आम्हाला घ्यावं लागलं, आणि रिंकू सिंगने काही चूक केली नव्हती पण तरी त्याला बाहेर ठेवावं लागलं. इव्हन मीम्स म्हणा, सगळे काही जे काही सोशल मीडियावरती बोललं जात आहे ते सगळं ओव्हरऑल त्यांचं एकंदरीतच म्हणणं आहे की रिंकू सिंग हवा होताच, पण कोणी हे सांगत नाही की कोणाच्या जागी. मला एक कळत नाही आहे की रिंकू सिंग तर हवा होताच, प्रत्येकाला हवा आहे, तो हवा होता टीम मध्ये, पण रिंकू सिंग हा शुभम दुबेच्या जागी नको होता, तर रवींद्र जडेजाच्या जागी हवा होता. रवींद्र जडेजाने उगाच जागा खाल्ली आहे टीम मध्ये, आणि मी आधीपासून म्हणतोय जडेजा आवडता प्लेअर आहे, नो डाऊट, आणि जबरदस्त क्रिकेट तो खेळलाय, पण त्याला 17 वर्ष झाले तो क्रिकेट खेळतोय. 17 और 16 वर्ष झाले. 2008 मध्ये तो IPL खेळला पहिल्यांदा राजस्थान रॉयल्स कडून, आणि 2009 मध्ये त्याने भारताकडून इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली. म्हणजे 15 वर्ष होऊन गेले आहेत, त्याचा आता यूज नाही राहिला आहे. रवींद्र जडेजा फक्त नाव आहे, नाव, पण त्याचं लक्षण खोटं आहे. नाव मोठं आहे, ऑफकोर्स PR आहे, चेन्नई CSK कडून खेळतो, त्याच्यामुळे त्याचं नाव प्रचंड मोठं आहे. आता CSKने त्याला एक बिरुद पदवी पण बहाल केली आहे त्यांची, जसे ते थाला धोनीला म्हणतात, चिन्ना थाला सुरेश रैनाला म्हणतात, तसंच आता त्यांनी रवींद्र जडेजा सुद्धा एक पदवी बहाल केली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपापल्या संघामध्ये, आपापल्या क्लब किंवा फ्रँचायझी क्रिकेटमध्ये एकमेकांना लाडवून ठेवणं, त्यांना खुश ठेवणं, या सगळ्या ह्या गोष्टी आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जेव्हा वर्ल्ड कप आहे तेव्हा ह्या असल्या गोष्टींचा काही उपयोग नसतो. कोणता थाला आहे, कोणता चिन्ह थाला आहे, का आणखी कोणी खेळतोय, त्याचा काहीही आपल्याला उपयोग नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कडक असतात नियम, आणि गोष्टी सगळ्या अत्यंत स्ट्रिक्ट असतात. तिथे गोष्टी तिथे लाड केले जात नाहीत कोणत्याही टीमचे, क्रिकेटर्सचे. म्हणून 2007 मध्ये इंडिया एकही वर्ल्ड कप जिंकलेली नाहीये T20. तर ऑस्ट्रेलिया आणि इतर टीम हे क्रिकेट हे जिंकत असतात, कारण तिथे लाड होत नाहीत. रवींद्र जडेजाचा काय उपयोग आहे मुळात? तो फिल्डिंग चांगली करतो, प्रश्नच नाही, पण अक्षर पटेल सुद्धा तितकीच चांगली फिल्डिंग करतो. अक्षर पटेलकडे चांगला बॉल आहे रवी जडेजापेक्षा, त्याचा बॉल आर्म डिलिव्हरी चांगली आहे. बॅट्समन एनी टाइम आता रवींद्र जडेजापेक्षा अक्षर पटेल आहे. चांगला बॅट्समन आहे, चांगला बॉलर आहे. जडेजाचा लास्ट जर वर्षभरा बघितलं किंवा 1-2 वर्षांमध्ये बघितलं, त्याचे स्टॅटिस्टिक्स संगतात की तो आता संपलाय. फक्त नाव आहे, फक्त नाव. आणि इंडियन टीमला, इंडियन फॅन्सला सुद्धा फक्त नावं लागतात. क्रिकेट चालवायला मोठमोठे नावं लागतात. आताच IPLच्या सुरुवातीला विराट कोहली एकदा म्हणाला होता एका पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये की क्रिकेटला माझं नावाची गरज आहे, या वर्ल्ड कपला T20 क्रिकेटला माझ्या नावाची गरज आहे, पण तरीही लोक मला माझ्या स्टॅटिस्टिक्स वरनं किंवा माझ्या स्ट्राईक रेट वरनं बोलतात. हे सगळे इगो मसाज असतात, फक्त इगो मेंटेन करत राहणं, आणि यांना मोठमोठ्या क्रिकेटर्सला घेत राहतात. विराट कोहली, रवींद्र जडेजा, हे हार्दिक पांड्या, यांची मुळीच गरज नाही आहे इंडियन टीम मध्ये. आता टेक्निकली, प्रॅक्टिकली हे फक्त नाव वाढवतात आहे, जागा उगाच व्यापून ठेवतात आहेत. रवींद्र जडेजाची गरज नव्हती या वर्ल्ड कप मध्ये. तो 2021 वर्ल्ड कप खेळला, काय झालं?
भारत वाईटरित्या हरला. तो 2022चा वर्ल्ड कप खेळला, काय झालं, भारत वाईटरित्या हरलाय. इतकंच काय तर 2022चा तो सॉरी 2000 इतकंच तर काय तर 2023चा वन डे वर्ल्ड कप सुद्धा खेळला भारतातला, काय झालं, भारत जिंकला नाही. कुठल्याही वर्ल्ड कप मध्ये जडेजाने एकदाही सिग्निफिकंट की यार हा मॅच विनर आहे कम्प्लिटली असा परफॉर्मन्स केलाच नाहीये. आणि ही वेळ आहे की आपण नावामध्ये भुलायला नको. जडेजा म्हणले की तो पाहिजेच, कारण PR आहे त्याचा. आपलं माइंड प्रभावित झाले, इन्फ्लुएन्स्ड झाले आहेत ह्या मोठ्या क्रिकेटर्सच्या, ह्या मोठमोठ्या क्रिकेटर्समुळे. सो रिंकू सिंग हवा होता, पण तो शुभम दुबेच्या जागी नाही. शुभम दुबे हवाच होता. त्याने लाथ मारून दरवाजा उघडलाय क्रिकेट टीमचा निवड समिती थ्रू. तो आपल्या मेरिटवरती आलाय, कोणाच्याही नावामुळे, PR मुळे, लग्ग्यामुळे, जुन्या पूर्व पुण्याही भरोशावर नाही आलाय. तो आपल्या परफॉर्मन्सवर आलाय. सो दुबे हवा होता, पण रिंकू सिंग हवा होता तो रवींद्र जडेजाच्या जागी. कारण जडेजाचा काही उपयोग नाही आहे. त्याचे स्टॅटिस्टिक्स बघा, त्याचे रन्स बघा. तो कधीही आता तो आधीसारखा जो 3 वर्षापूर्वी खेळायचा तसा नाही खेळत आहे. प्रॅक्टिकली विचार करण्याची वेळ आली आहे आणि त्यांचा ॲनालाइज करण्याची गरज आहे. फक्त नावावर जाऊ नका. जडेजाचा काही उपयोग नाही आहे. बॅट्समन म्हणून, बॉलर म्हणून, फिल्डर म्हणून तर आहेच यार, प्रश्नच नाही. पण फक्त फिल्डिंगच्या भरोशावर क्रिकेट टीममध्ये असणं हे जॉन्टी रोड्सच्या काळात व्हायचं, 90s मध्ये व्हायचं, आता नाही. सॉरी, आता बोगदा आलाय. सॉरी, मी प्रवास करतोय तर तरी पण मला व्हिडिओ करावा असं वाटला. सो व्हिडिओ करतोय. सो मला हेच सांगायचं की रिंकू सिंग हवा होता खरंच, पण रिंकू सिंग पेक्षाही जडेजा नको होता असं मला वाटतं. कारण तो एक महत्त्वाच्या प्लेयरची जागा, त्यामुळे रिंकू सिंग हवा होताच टीममध्ये. तो लेफ्टी आहे, त्याच्याकडे स्ट्राईक, मोठे शॉट्स खेळण्याची शक्ती आहे, तो त्याचा स्ट्राईक रेट चांगला आहे. तो कुठल्याही नावाच्या PRच्या वेट वजनाखाली नाही आहे. तो बिनधास्त खेळणार आहे. त्याला आपलं PR, आपलं नावाखाली रन्स आले पाहिजे हे त्याच्या डोक्यात नाही आहे सध्या. तो बिनधास्त खेळू शकला असता. आणि लेफ्टी आहे, गरज आहे लेफ्टीजची इंडियन टीममध्ये, बॅट्समनची स्पेशली. तर याला त्यामुळे रिंकू सिंग टीममध्ये हवाच होती. पण रिंकू सिंगला का घेतलं गेलं नाही? कारण बाकी ऑलरेडी मोठमोठे नावं तिथे ऑलरेडी व्यापून बसलेली आहेत, जागा रोखून ठरलेली आहे. सो जडेजाला टीममध्ये, रवींद्र जडेजा टीममध्ये नको होता. रिंकू सिंग हवा होता. एका बॉलर्सची कमतरता नसती भासली आपल्याला तेवढी, जितका रिंकू सिंग बॅट्समन म्हणून उपयोगात पडला असता कदाचित. कारण बॉलर आपल्याकडे ऑलरेडी 3-4 आहेत. हार्दिक पांड्याला ढुंगरावर लाथ मारून त्याला बॉलिंग करायलाच लावली पाहिजे. एक तर तो क्लिअर त्याचा स्टॅमिना, त्याचा फिटनेस कळेल, आणि त्याच्यात तो किती पाण्यात आहे हे कळेल. त्याचं पितळ उघडं पडेल जर तो स्वतःला वाचवून ठेवतोय. कारण तो बिलकुल बॉलिंग करत नाही नॉर्मल, आधीसारखा तो बॅटिंग करत नाही. तो त्याचे शॉट्स बघा, तो अगदी रोखून ठेवतो स्वतःला. आतूनच तो त्याचा फिटनेस संपलाय, तरी तो स्वतःला पुश करतो फक्त काही महत्त्वाचे मॅचेस करायचे आणि मग परत बाहेर राहायचं. सो या सगळ्यांचं पितळ उघडं पडेल. त्यामुळे आता मोठ्या नावांच्या मागे लागण्याची इंडियन क्रिकेटला गरज नाही ना. मुख्य म्हणजे इंडियन फॅन्सनी, क्रिकेट फॅन्सनी मोठ्या नावांवर जाऊ नये. अभिषेक शर्मा, शशांक सिंग, अशा अनेक क्रिकेटर्स आहेत जे आता आपल्या गरजेचे आहेत. शशांक सिंगचा जो दुसरा पार्टनर आहे, PBKS कडून खेळतो, पंजाबकडून. ह्या क्रिकेटर्सची गरज आहे इंडियन टीममध्ये. हेच क्रिकेटर्स आहेत जे वर्ल्ड कप जिंकवून देतील, आणि जे वर्ल्ड कप जिंकवून देतात कारण यांच्यावर प्रेशर नसतं आपल्या नावाचं, PRचं. त्यांना जाहिराती, ॲड्स मिळावेत म्हणून फक्त आपल्यापुरती खेळावं असं हे त्यात अडकत नसतात सुरुवातीला. नंतर ते स्टार झाल्यावर ते होतात, प्रश्नच नाही. पण त्यांच्यावर ते प्रेशर नाही आहे. सॉरी, या व्हिडिओमध्ये आवाज नीट ऐकू येणार नाही.
कारण प्रवास करतोय आणि पण मला वाटलं की हा व्हिडिओ करावा रिंकू सिंगबद्दल आणि स्पेशली रवींद्र जडेजाबद्दल. रिंकू सिंगबद्दल एक वेगळा व्हिडिओ तयार करू बरं, पण आवाजाबद्दल रिअली सॉरी आणि आवाज नीट येणार नाही ऐकू. तर तुम्हाला काय वाटतं की रवींद्र जडेजा खरंच आता मॅच विनर राहिला आहे का? PR आणि माइंड इन्फ्लुएन्स न होऊ देता हा विचार करा. ठीक आहे, लवकरच भेटूया उद्या नवीन विषयासह. बाय.